नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. शांत, सनातन, अप्रमेय, निष्पाप, मोक्षरूप परमशांती देणारे ब्रह्मदेव, महादेव व शेष यांनी निरंतर सेविलेले, वेदांताने जाणता येणारे, सर्वव्यापक, सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असलेले, मायेमुळे मनुष्य रूपात दिसणारे, सर्व पापांचे हरण करणारे, करुणेची खाण, रघुकुलातील श्रेष्ठ व राजांमध्ये शिरोमणी असलेले आणि ज्यांना श्रीराम असे म्हटले जाते अशा त्या जगदीश्वरांना मी वंदन करतो. हे रघुनाथ, मी सत्य सांगतो आणि तुम्ही सर्वांचे अंतरात्मा असल्यामुळे सर्वच जाणता की माझ्या मनात कोणतीही इच्छा नाही. हे रघुकुल श्रेष्ठ, आपली प्रगाढ भक्ती मला द्या व माझे मन कामादी दोषांपासून रहित करा. अतुलनीय बळाचे धाम, सुमेरू सुवर्ण पर्वताप्रमाणे कांतियुक्त देहधारी, दैत्यरूप वनाचा नाश करण्यासाठी अग्निरूप, ज्ञानी पुरुषांमध्ये अग्रगण्य, सर्व गुणांचे निधान, वानरांचा स्वामी आणि रघुनाथांचा आवडता भक्त असलेल्या पवनपुत्र हनुमानाला मी नमस्कार करतो. जामवंताचे सुंदर बोलणे हनुमानाला खूप आवडले. तो म्हणाला, मित्रा, तुम्ही सर्वजण दुःख सहन करून कंद, मुळे व फळे खाऊन माझी तोपर्यंत वाट पहा जोपर्यंत मी सीतेला पाहून परत येत नाही. हे काम निश्चितपणे होणार, कारण मला मनातून फार आनंद वाटत आहे. असे म्हणून सर्वांना नमस्कार करीत व हृदयामध्ये प्रभू श्रीरामांना धारण करून हनुमान आनंदाने निघाला. समुद्रकाठी एक पर्वत होता. हनुमान मजेने उडी मारून त्यावर चढला आणि वारंवार श्रीरामांचे स्मरण करीत अत्यंत बलवान असलेल्या हनुमानाने त्या पर्वतावरून मोठ्या वेगाने उड्डाण केले. हनुमानाने ज्या पर्वतावरून उडी घेतली तो पर्वत तत्काळ खचून पाताळात गेला. ज्याप्रमाणे श्रीरामांचा अमोघ बाण वेगाने जावा त्याप्रमाणे हनुमान वेगाने निघाला. हनुमान हा रघुनाथांचा दूत आहे असे समजून समुद्र मैनाक पर्वताला म्हणाला, हे मैनका, तू याचा श्रमपरिहार कर. हनुमानाने त्याला स्पर्श करून प्रणाम केला आणि म्हटले, प्रभू श्रीरामांचे काम केल्याविना मला विश्रांती कुठली? पवनकुमार जात असल्याचे देवांना दिसले. त्यांनी त्याच्या बल व बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी सर्पांची आई सुरसा हिला पाठवले. ती येऊन हनुमानाला म्हणाली, आज देवांनी मला तुझ्या रूपाने भोजन दिले आहे. हे ऐकून हनुमान म्हणाला, श्रीरामांचे कार्य पूर्ण करून मी परत येईन व सीतेची वार्ता प्रभूंना सांगेन. मग मी तुझ्या तोंडात शिरेन, तेव्हा तू मला खा. हे माते, सत्य सांगतो, आता मला जाऊ दे. काही केल्या सुरसेने त्याला जाऊ दिले नाही. तेव्हा तो म्हणाला, मग मला खाऊन का टाकीत नाहीस? तिने आपले तोंड 1 योजने एवढे पसरले. तेव्हा हनुमंताने आपले शरीर त्याच्या दुप्पट मोठे केले. तिने 16 योजनांएवढे मोठे तोंड पसरले. तेव्हा हनुमान तत्काळ 32 योजनांएवढा मोठा झाला. सुरसा आपले तोंड जसजसे मोठे करीत होती तसतसे हनुमानही त्याच्या दुपटीने आपले रूप दाखवित होता. जेव्हा तिने आपले तोंड 100 योजने मोठे केले तेव्हा हनुमानाने ताबडतोब अत्यंत छोटे रूप घेतले. तो तिच्या तोंडात शिरून पटकन बाहेर आला आणि त्याने नमस्कार करून निरोप मागितला. तेव्हा ती म्हणाली, देवांनी ज्यासाठी मला पाठविले होते ते तुझ्या बुद्धी सामर्थ्याचे रहस्य मला समजले. तू बलबुद्धीचे निधान असल्यामुळे प्रभूंचे सर्व कार्य सिद्धीस नेशील. असा आशीर्वाद देऊन ती निघून गेली. मग हनुमानाने आनंदाने पुढे निघाला. समुद्रामध्ये एक राक्षसी राहत होती. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना ती आपल्या मायावी शक्तीने पकडत असे. जे जीव जंतू आकाशात उडत असत त्यांची सावली ती पाण्यात पाहत असे व ती सावली पकडत असे. त्यामुळे प्राण्यांना उडता येत नसे. ते पाण्यात पडत. अशा प्रकारे ती आकाशात उडणाऱ्या प्राण्यांना खात असे. तिने तसेच कपट हनुमानाशीही केले. त्याने लगेच तिचे कपट ओळखले. धीरबुद्धीचा वीर हनुमान तिला ठार मारून समुद्रापलीकडे गेला. त्याला वनाची शोभा दिसली. तेथे मधाच्या लोभाने भ्रमर गुंजारव करीत होते. त्या वनात अनेक प्रकारचे वृक्ष फळाफुलांनी बहरलेले होते. ते फार शोभून दिसत होते. तेथील पशुपक्ष्यांचे समूह पाहून हनुमानाने मन प्रसन्न होऊन गेले. त्याला समोर एक विशाल पर्वत दिसला. तो निर्भयपणे उडी मारून त्या पर्वतावर चढला. शिव म्हणतात, हे उमे, यामध्ये वानर हनुमानाचा काही मोठेपणा नाही. जो काळाचाही काळ आहे त्या प्रभू रामांचा हा प्रताप होता. हनुमानाने पर्वतावर चढून लंका पाहिली. त्याने विचार केला की हा किल्ला कल्पनेहूनही फारच मोठा आहे. तो अत्यंत उंच होता. त्याच्या चारी बाजूंना समुद्र होता.
किल्ल्याच्या सोन्याच्या तटबंदीचा मोठा प्रकाश पसरलेला होता. ती चित्रविचित्र रत्नांनी जडविलेली सोन्याची तटबंदी होती. तिच्या आतल्या बाजूस सुंदर सुंदर घरं होती. तेथे चौक, बाजार, सुंदर मार्ग व गल्लीबोळ होते. सुंदर नगर नाना प्रकारे सजविले होते. हत्ती, घोडे व खेचऱ्यांच्या झुंडी, तसेच पायदळ आणि रथांचे समूह यांची गणना कोण करू शकेल? अनेक रूपामध्ये राक्षसांची सैन्यदले होती आणि त्या बलवान सेनेचे वर्णन करणेच कठीण. वने, बागा, उपवने, फुलवाड्या, तलाव, विहिरी आणि आड शोभत होते. मनुष्यकन्या, नागकन्या, देवकन्या व गंधर्वकन्या या आपल्या सौंदर्याने मुनींच्या मनालाही भुरळ पाडणाऱ्या होत्या. कुठे पर्वतासारख्या विशाल शरीराचे बलवान मल्ल गर्जना करीत होते. ते अनेक आखाड्यांमध्ये अनेक प्रकारे एकमेकांशी भिडून आव्हान देत होते. भयानक शरीराचे कोट्यवधी राक्षस काळजीपूर्वक नगराची चारी बाजूंनी रखवाली करत होते. दुष्ट राक्षस कुठे म्हशी, गायी, गाढवे व बकऱ्या मारून खात होते. तुलसीदासाने हे सर्व थोडक्यात एवढ्यासाठीच सांगितले आहे की प्रभू श्रीरामांच्या बाणरूपी तीर्थामध्ये आपला देह विसर्जित करून हे सर्वजण निश्चितपणे परमगती प्राप्त करणार होते. नगराचे बहुसंख्य रखवालदार पाहून हनुमानाने मनात विचार केला की आता छोटे रूप धरावे आणि रात्रीच्या वेळी नगरात प्रवेश करावा. हनुमान अतिशय छोटे रूप घेऊन मनुष्यलीला करणाऱ्या श्रीरामचंद्रांचे स्मरण करून लंकेला निघाला. लंकेच्या दारावर लंकिनी नावाची एक राक्षसी राहत होती. ती म्हणाली, माझी उपेक्षा करून मला न विचारता कुठे निघालास? हे मूर्खा, तुला माझे रहस्य कुठे ठाऊक आहे? जितके चोर असतात ते माझे आहार बनतात. हनुमानाने तिला एक ठोसा दिला, त्यामुळे ती रक्त ओकत जमिनीवर पडली. ती लंकिनी स्वतःला सावरत पुन्हा उठली आणि भीतीने हात जोडून विनंती करू लागली. ती म्हणाली, ब्रह्मदेवांनी रावणाला जेव्हा वर दिला होता तेव्हा जाताना त्यांनी मला राक्षसांच्या नाशाची खूण सांगितली होती की जेव्हा तू वानराने मारल्यावर व्याकुळ होशील तेव्हा तू राक्षसांचा संहार झाला असे समज. मी श्रीरामचंद्रांच्या दूताला आपल्या डोळ्यांनी पाहिले, हे माझे मोठे पुण्य होय. हे कपिराज, स्वर्ग व मोक्ष यांचे सर्व सुख एका पारड्यात घातले तरी ते सर्व मिळून दुसऱ्या पारड्यात ठेवलेल्या क्षणभराच्या सत्संगाच्या सुखाची बरोबरी करू शकत नाही. तू अयोध्यापुरीचे राजा श्री रघुनाथ यांना हृदयात धारण करून नगरामध्ये प्रवेश कर. श्रीरामांच्यामुळे विष अमृत बनते, शत्रू मैत्री करू लागतो. समुद्र गायीच्या खुरामुळे पडलेल्या किंचित खड्ड्या एवढा होतो आणि अग्नीमध्ये शीतलता येते. काकभुशुंडी म्हणतात, हे गरुडा, ज्याला श्रीरामचंद्रांनी एकदा कृपादृष्टीने पाहिले त्याला सुमेरू पर्वत हा सुद्धा धुळीकणासारखा होतो. नंतर हनुमानाने छोटे रूप धारण केले आणि भगवंताचे स्मरण करून लंकेत प्रवेश केला. त्याने तेथील प्रत्येक महालाचा शोध घेतला. जिकडे तिकडे असंख्य योद्धे होते. नंतर तो रावणाच्या महालात गेला. तो इतका विलक्षण होता की त्याचे वर्णन करणे कठीण. हनुमानाने रावण झोपलेला पाहिला, परंतु महालात जानकी दिसली नाही. नंतर एक सुंदर महाल दिसला. तेथे भगवंताचे एक स्वतंत्र मंदिर होते. त्या महालावर श्रीरामांच्या धनुष्यबाणाची चिन्हे अंकित होती. त्याची शोभा अवर्णनीय होती. तेथे तुळशीची नवनवीन झाडे पाहून कपिराज हनुमानाला हर्ष झाला. आजच्यासाठी धन्यवाद.